माझं सोलापूर न्यूज चॅनल। मुंबईत राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। AIMIMचे नेते वारिस पठाण यांना दहिसर पोलिसांनी मुंबईतील दहिसर पूर्व येथून ताब्यात घेतले आहे। वारिस पठाण हे मुंबईहून मीरा रोडच्या दिशेने जात होते। पश्चिम द्रुतगती महामार्ग दहिसर चेक नाक्याजवळ त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। वारिस पठाण यांचे समर्थक AIMIMचे कार्यकर्ते दहिसर पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत। त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। मला काहीही न सांगता उचललं। वारिस पठाण यांना मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी दहिसर पोलीस ठाण्यात आणलं आहे। यावेळी वारिस पठाण यांनी मी त्या दिवशी झालेल्या घटनेसंदर्भात पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आलो असताना मला अडवण्यात आले आहे। जे लोक दंगल घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। मी कोणताही रोड शो करत नसताना सुद्धा मला पोलीस पकडून नेत आहेत। मला कुठे नेत आहेत हे सांगण्यात आलेले नाही असं वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं आहे। मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड येथे गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचारानंतर पोलीस कुठलाही धोका पत्करणार नाहीत। भाजप आमदार टी राजा सिंह यांचा दौरा रद्द केल्यानंतर आता पोलिसांनी AIMIM आमदार वारिस पठाण यांनाही कलम 149 ची नोटीस बजावली आहे। नोटीस दिल्यानंतर पठाण यांनी पोलीस आयुक्तांना भेटून आपल्याला का थांबवले जात आहे याची विचारणा करणार असल्याचं म्हटलं आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।